हाय नमस्कार. तर शुभ दुपार सर्वांना. बघा आपलं गावातलं गवत काढून झालंय म्हणजे खुरपली नाही, फक्त ह्याने काढलंय, उपटून काढलंय गवत. कारण गवार आता मोठी झाली त्याच्यामुळे त्यात खुरपायचं म्हणलं काय दम निघायचा नाही. गवार पण जास्त दिवसाची झाली आहे त्यामुळं खुरपाय काय दम निघायचं नाही. तर गवत गवत काढून घेतलंय मस्त असं. का निर्माळ केलंय सगळं. कसं दिसतंय बघा, निर्माळ झाली सगळी. लय गवत होतं, सगळं गवत उपटून घेतलं काढून. खुरपायला दगडाचं पण रान आहे. हे लय दगड आहेत ह्याच्यात, जड पण जातं खुरपायला. आणि मग बघितलं का दगड कसं काय आहेत, तर दगडात जड बी जातं. खुरापलंय, 3 खुरापणी केले ते ह्याला, पण 3 खुरापण्या झाल्या तरी ह्याला शेंगा नव्हत्या. आत्ताशी ह्याला शेंगा आल्या इथं. तर आत्ता 2 तोड झाल्यात इथं गवारीचा, फक्त आताशी 2 तोड झाल्या ते चौका बघून. आणि गवार तर केवढी मोठी बघितलं का, तुम्हाला जवळनं दाखवते का. बघितलं का एवढी मोठी झाड इथं गवारीची. आणि त्याला आताशी तर शेंगा लागल्यात इथं. 2 आठवडे 15 दिवस झाले फक्त शेंगा लागल्यात इथं. गवार आता 2-2.5 महिन्याची झाली. तर इथं त्याच्या साईडला गवारीच्या कडेला भेंडी लावलेली. तर भेंडी आपली मस्त आली. कसं काय वारंब्याला लावलेली कडला, वरंब असतात का नाही गवारीचं, तर त्या वारंब्याला लावलेली. बघा किती छान आली भेंडी. त्याला भेंड्या पण येतात मस्त. अशा भेंड्या पण विकायला नेतो. का भेंड्या दाखवते तुम्हाला हो का. तर भेंड्या लई तोडा येतात. परवा दिवशी तोडल्या होत्या, मी नेल्या होत्या आमच्या आत्याला तोडून विका, म्हणजे त्यांना द्यायला नेल्या होत्या तोडून. तर लगेच अजून भेंड्या आल्या ते. तर आज नाही जमायचं, रविवार आहे आज. कुठे न्यायचं नाही, न्यायचं आता गुरुवारी डायरेक्ट. तोपर्यंत काय आता खाईच्या घरीच असंच कोणाला पण द्यायच्या, शेजाऱ्यांना ह्यांना. तर मस्त आली भेंडी. तर सगळे आख्या गवारीत अशीच भेंडी लावली हो का, दिसती की तुम्हाला. आणि गवारीला वातावरण नव्हतं बरोबर, त्यामुळे लवकर काय शेंगा लागल्या नाही त्या. तर मग 3 वेळा आता खुरपून काढली आहे. 2 वेळा असंच गवत काढलं. एकदा पाऊस आलता म्हणून खुरपा येत नव्हती म्हणून असंच काढलेलं उपटून गवत. आणि परत ना आता पण असंच काढले, कारण आता गवार मोठी झाली. आता जास्त दिवस काय राहणार नाही हे गवार, त्यामुळं काढलंय गवत उपटूनच. म्हणजे कुठे त्याला खुरपत बसायचं, त्यामुळं उपटूनच काढलंय. पण तरी चांगलं निर्माळ झालंय बघा. सांगा कमेंट करून, झालंय का निर्माळ ती, दाखवते तुम्हाला. हो का, इकडं गवत आहे एवढं टाकलंय बाहेर आणून काढून. दिसतंय की तुम्हाला, बाहेर काढून टाकलंय. आतमध्ये लय राडा होतो. असं गवत आतमध्ये राहिलं की मग जास्तच त्याला किडी येते. हो का, सगळं असं बाहेर काढून टाकलं, काढलं आणि बाहेर आणून टाकलं. तर बघा आता एक सार राहिला तेवढा काढायचा. तर म्हणलं तेवढा आता 3 ते 4 वाजता यायचं आणि काढायचं. आता घरी जायचंय, घरी काम आहे मला थोडंसं. ब्लाऊज शिवायचं इथं, त्यामुळे चालली. म्हणलं उन्हाचं, सकाळचं लवकर आलती, 9:30-10 वाजता आलती. तर काढलं 2-3 सारं. आता एकच सार राहिला एवढा कडचा. तर एवढा 3-4 वाजता येऊन काढायचा. आणि मग झालं, एंडच झाला गवताचा ह्या. परत मग काय दुसरं काम बघायचं. तर कांदा आपला उगावलाय का नाही ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तिकडे काय गेलीच नाही अजून मी. तिकडे गेल्यावर दाखवते उगावलाय का नाही ती. कसं काय मस्त काम बावणी द्यायचंय त्याला, काय ती बघावं लागेल जाऊन, कारण इथलंच काम चाललं होतं. त्यामुळे तिकडं काय जाणं झालं नाही. तर चला आता घरी जाते मी, चालली घरी. तर इकडलं वातावरण कोणाकोणाला आवडतं सांगा त्यांनी कमेंट करून. आवडतं का गावाकडलं वातावरण, शेतीतली पिकं बघा आवडतात का. तर शेतीची माहिती सांगितलेली कोणाकोणाला आवडती ऐकायला. कसे तर आज ती रात्रीची मोटर चालू होती 2-3 दिवस, अजून काय भरलं नाही. भरल्यावर दाखवते तुम्हाला. आमचा आपा आल्यात मधनच घरी कामावनं पळून. कुठं जायचंय काय माहिती त्यांना, त्यामुळे पळून आले तिथं. आणि हो काय पिलू इथं बसलाय. पिले हाय, बघितलं का लगेच हलणार आता. पिलो य य य य य चल चल चल, हॉक य चल. आले आली 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 पिली लय चाबरी बरं का आमची. तर गेली हो पायापाशी कर माझ्या. तर जाऊन द्या, आपण जाता जाता पाईपलाईनतलं पाणी परत संपून जाईल म्हणून पाण्याचा ड्रम भरून ठेवते. कारण उद्या दिवसाची लाईट कधी उद्या यायची, तोपर्यंत पाणी नाही. मग
आणि पाईपलाईनीतलं पाणी संपल्यावर मग परत काय पाणी नाही, त्यामुळं एवढं भरून ठेवते. म्हणजे प्यायचं पाणी भरते. दारातच आहे आपल्याला पाण्याचं. आणि ठेवते आता ड्रम भरून. बाकीचं आहे सगळं घरातलं भरलेलं, पण एवढं ड्रम मोकळं एवढं भरून ठेवलं म्हणजे कधी पण उद्या मोटर नाही चालू झाली काय झालं तरी पण आपलं होतं पाणी, त्यामुळे शिल्लक असा म्हणून भरून ठेवते. म्हणलं जातो का एवढं भरून ठेवा, परत पाणी संपल्यावर मग काय पाणी नाही, त्यामुळे ठेवते भरून मस्त असं. तर असू द्या, कसं वाटतं व्हिडिओ ते सांगा कमेंट करून. इकडे आपला ट्रॅक्टर लावलाय बघा.